आज मी भाऊचा एकदम खतरनाक वाला लुक बनवलाय. नमस्कार, सुस्वागतम. सकाळी चहा नाश्ता घेऊन फ्रेशन अप होऊन मी पडते घराबाहेर. नाही म्हणजे कसं आहे ना की घराबाहेर पडलं की असं काहीतरी विचित्र पाहायला मिळतं. म्हणजे हे लोक रस्त्याच्या बीच बैठले. सो आज आफ्टर लॉंग टाइम घरात बिर्याणी बनवणार आहे मी. आय एम डॅम एक्सायटेड. बिर्याणीची एक्साइटमेंट लेवल या एक्साइटमेंट लेवल पेक्षा खूप जास्त कमीच आहे असं म्हणायला लागेल. म्हणजे मी भाऊचं काहीतरी लुक क्रिएट करतेय. आता हे कोणतं लुक क्रिएट केलंय तुम्ही मला सांगा. ओ माय गॉड. बरं, याचा संपूर्ण मोठा व्लॉग मंदार आंबोकर व्लॉग्स वरती आज येणार आहे, त्याच्यामुळे पाहायला विसरू नका. भन्नाट धमाल आली आहे. आणि एका बाजूला माझी फेवरेट व्हेज बिर्याणी पण तयार होते. सॉरी गाईज, यावेळेला मी रेसिपी शूट केली नाही, पण नेक्स्ट टाइम बनवीन तेव्हा डेफिनेटली तुमच्यासोबत शेअर करेन. एवढा मेकअप उतरवायचा तो मोठा टास्क, पण तेल बिल चोपलं चांगलं फेसला तेव्हा जाऊन मेकअप उतरला. अल्टासाठी 1-2 ड्रेस आणले, ते दिले. त्याच्यानंतर सामान भरून घेते. आता 1 पॅकेट धणे पावडर, जिरे पावडर 1, वेलची 20 रुपयाची, पोहा 1/2 किलो. बडा मजा तो तब आता है जेव्हा आपले ओळखीचे दुकानवाले आपल्याला बिंदास दुकानामध्ये घुसण्याची एंट्री देतात आणि बोलतात तुम्हाला हवंय ते घ्या. माझ्या आवडीच्या सगळ्या गोष्टी मस्त घेऊन झाल्यानंतर माझं काम अजून संपलेलं नाहीये. मला पूर्ण किचन क्लीन करायचंय, जो नेहमीच माझा आवडतीचं नाही नावडतीचं काम आहे. बेबी काम डाऊन, काम डाऊन. हा, आता असंच काहीतरी समजावं लागेल आपल्या आत्म्याला. ऑल इज वेल. चला चुटकेमध्ये पटापट करून घेऊया. मसाल्याचा डबा आज मला पूर्ण घासायला काढायचा, खूप खराब झालाय. त्याच्यानंतर अख्खा किचन आवरून घेतला. भांडी तर मी आज रात्री बिलकुल नाही घासणार, ती तर उद्याच घासणार आहे. दुपारची बिर्याणी होतीच. रात्रीच्या जेवणासाठी बटाट्याची भाजी आणि चपात्या करायच्या आहेत. बटाट्याच्या भाजीचं प्रेप सगळं करून घेतलेलं आहे, काय काय गोष्टी त्याच्यामध्ये हव्या आहेत. इकडे भाऊनी भला मोठा खाऊ आणलेला आहे. त्यातल्या त्यात माझा आवडता मसाला ताक मी पियायला विसरूच शकत नाही, म्हणजे जरा सुकून आणि थंडावा मिळाला. बटाट्याची भाजी पण रेडी आहे. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर ऑल. बाय.